राजकारणामध्ये काही भेटी या अशा असतात ज्यांचा अजेंडा अधिकृत निवेदनामध्ये कधीच दिसत नाही, पण त्यांचे पडसाद हे पुढची अनेक वर्ष राजकारणामध्ये उमटत राहतात. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा हा केवळ एनडीए मधील नेत्यांची औपचारिक भेट म्हणून पाहणं म्हणजे राजकारणाचं अर्ध चित्र पाहिल्यासारखं ठरेल. कारण हा दौरा अशा वेळी झालेला आहे जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा वेग घेत आहेत आणि महायुतीतील प्रत्येक पक्ष स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. अशा वेळी शिंदे दिल्लीला जातात, केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करतात आणि त्यानंतर लगेचच शिवसेनेला 2 केंद्रीय मंत्रिपद मिळू शकतात अशा चर्चांना, बातम्यांना उधाण येतं. मग प्रश्न पडतो की अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासोबत झालेली ही भेट ही केवळ मंत्रिपदापुरती मर्यादित होती की महायुतीच्या पुढच्या राजकीय रणनीतीचा आराखडा याच बैठकीमध्ये तयार झाला? याच प्रश्नाचा आज आपण सखोल वेध घेणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे पाहताना सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की 2022 मध्ये बंड झाल्यानंतर अनेकांनी शिंदे गटाकडे तात्पुरता राजकीय प्रयोग म्हणून पाहिलेलं होतं, पण गेल्या 3 वर्षांमध्ये चित्र हे पूर्णपणे बदललेलं आहे. एकनाथ शिंदे गटाने केवळ सत्ता टिकवली नाहीये, तर लोकसभेत आपलं प्रतिनिधित्व वाढवलेलं आहे, संघटन मजबूत केलं आणि महायुतीत स्वतःची अपरिहार्यता देखील सिद्ध केली. त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली की शिंदे गटाचा उल्लेख हा आपोआपच होतोय. म्हणजेच ही शिवसेना आता फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाहीये, राष्ट्रीय राजकारणातही त्यांचं राजकीय महत्व वाढल्याचं तर स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे. आता शिवसेनेला मिळणाऱ्या 2 मंत्रिपदांच्या चर्चेकडे आपण वळूयात. राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे की केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे यांच्या शिवसेनेला 2 जागा मिळू शकतात. ही केवळ संख्या नाहीये, कारण भारतीय राजकारणामध्ये मंत्रिपद म्हणजे फक्त सत्तेतील सहभाग नसतो, तो विश्वास, स्वीकार आणि राजकीय नरेटिव्हचा संदेश असतो. जर शिवसेनेला 2 मंत्रिपदे मिळाली तर त्याचा अर्थ एवढाच नसेल की शिंदे गटाचा केंद्रातील सहभाग वाढला आहे, तर त्याचा अर्थ असा असेल की भाजपने राष्ट्रीय पातळीवरती देखील शिंदे गटाचं राजकीय महत्व अधिकृतपणे अधोरेखित केलेलं आहे आणि याचा थेट परिणाम हा महाराष्ट्रातील सत्ता समीकरणांवरतीही नक्कीच होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवरती काही नावांची चर्चा रंगत आहे. प्रतापराव जाधव प्रमोशनात नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर ती अजून एका नावाची चर्चा जोरदार आहे, ती म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या. त्याशिवाय श्रीरंग बारणे, रवींद्र वायकर, कृपाल तुमाने, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांचीही नावं राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये, पण या नावांची चर्चा होणंही महत्वाचं आहे, कारण त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे शिंदे गटाकडे आता केंद्रात मंत्रिपदासाठी अनेक दावेदार आणि पर्याय हे तयार झालेले आहेत. कोणत्याही विस्तार होत असलेल्या राजकीय पक्षासाठी ही महत्वाची बाब मानली जाऊ शकते. मात्र शिंदेच्या या दौऱ्याचा खरा अर्थ फक्त कोण मंत्री होणार इथे संपत नाहीये. खरा प्रश्न असा आहे की दिल्ली आता शिंदे गटाकडे कोणत्या नजरेने पाहतीये. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यामध्ये भूमिका बजावणारा, निवडणुकांमध्ये प्रभावी कामगिरी करणारा आणि एनडीए मधील विश्वासार्ह मित्रपक्ष म्हणून सातत्याने उभा राहिलेला गट अशी त्यांची प्रतिमाही तयार झालेली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये मजबूत मित्रपक्ष टिकवणं हे भाजपसाठीही तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे. यातूनच या बैठकीत भविष्यातील राजकीय समन्वय, निवडणूक तयारी आणि संघटनात्मक रणनीतीवरती चर्चा झाली असण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केली जाते. याच वेळी आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा ही अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे आणि अशा वेळी झालेली ही बैठक ही केवळ औपचारिक मानणं नक्कीच कठीण आहे, कारण मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे फक्त मंत्रिपदांचं वाटप नसतं, तर तो एनडीए मधील प्रत्येक मित्रपक्षाचं राजकीय वजन मोजण्याचा क्षणही असतो. शिंदे गटाला किती प्रतिनिधित्व मिळतं, कोणाला संधी मिळते आणि कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाते, यावरून केंद्रातील नेतृत्वाचा त्या पक्षावरील विश्वास किती आहे याचाही अंदाज येणारा हा काळ आहे. राजकीय वर्तुळातील आणखीन एक चर्चेचा मुद्दा म्हणजे ऑपरेशन टायगर नंतरचा पुढचा टप्पा. विरोधी पक्षातील काही नाराज नेत्यांवरती एकनाथ शिंदे यांचं बारीक लक्ष आहे, असे काही आमदार त्यांच्या संपर्कात आहेत अशा चर्चा आहेत. पण इथे आणखीन एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे महायुतीचा सामाजिक आणि भौगोलिक विस्तार कसा करायचा. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार, आगामी 2029च्या निवडणुका आणि भविष्यामधील विधानसभा समीकरणं लक्षात घेऊन कोणत्या मतदारसंघावरती विशेष भर द्यायचा, अशा अनेक मुद्द्यांवरती पडद्यामागे चर्चा झाली असावी अशी राजकीय चर्चाही आहे.
याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसली तरीही दिल्लीतील अशा बैठका या एका विषयापुरत्या मर्यादित राहत नाहीत, हेही वास्तव आहे. या दौऱ्याचा आणखीन एक राजकीय संदेश म्हणजे महायुतीतील पॉवर बॅलन्स. भाजप हा मोठा पक्ष असला तरी महाराष्ट्रात स्थिर सरकार आणि आगामी निवडणुकांसाठी त्याला मजबूत मित्रपक्षाची गरज आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला देखील आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला हा संदेश द्यायचा आहे की दिल्लीत त्यांचा आवाज ऐकला जातो आणि त्यांच्या मताला महत्त्व देखील दिलं जातं. त्यामुळे ही बैठक ही दोनही पक्षांसाठी राजकीय दृष्ट्या विन विन ठरणारी असल्याचं मानलं जात आहे. म्हणूनच हा विषय हा केवळ मंत्रिपदाचा नाहीये, तर विश्वास, भागीदारी आणि भविष्यातील सत्ता समीकरणांचा आहे. आता लक्ष असेल ते एका गोष्टीकडे की केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं काय घडतं. चर्चेत असलेल्या नावापैकी कोणाला संधी मिळते, शिवसेनेला खरोखर 2 मंत्रिपदं मिळतात का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या निर्णयातून भाजप महाराष्ट्राला आणि महायुतीला कोणता राजकीय संदेश देतो, कोणतं नरेटिव्ह सेट करतो. कारण अनेकदा निर्णयांपेक्षा त्या निर्णयामागचा संदेश हा अधिक प्रभावी ठरतो. एकूणच शिंदेचा दिल्ली दौरा हा केवळ एका बैठकीचा विषय नाहीये. तो महायुतीतील वाढतं राजकीय वजन, केंद्राशी असलेला समन्वय आणि महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय समीकरणांची चाहूल देणारा ठरू शकतो. पुढील काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय निर्णय होतात त्यावरती या भेटीचं खरं राजकीय महत्त्व हे स्पष्ट होईल. पण इथे एक गोष्ट मात्र निश्चित आहे की राजकारणात दिल्लीचे दौरे कधीच फक्त दिल्लीपुरते मर्यादित नसतात. त्यांच्या निर्णयांचे पडसाद हे राज्याच्या राजकारणामध्ये दीर्घकाळ उमटत राहतात. तुम्हाला काय वाटतं? शिंदेचा हा दिल्ली दौरा फक्त मंत्रिमंडळ विस्तारासाठी होता की यामागे आणखी मोठी राजकीय रणनीती दडलेली आहे? तुमचं मत हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच सखोल अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी विश्लेषण वाईब या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.